आज आपण हे किचन शिकणार आहोत कसं तयार करायचं। तुम्हाला जे कॉम्बिनेशन आवडेल त्या कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही हे बटरफ्लायचं किचन तयार करू शकता। इथे तुम्ही नावाचे जे मनी भेटतात ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकून हे असं जॉईन करू शकता। तर मग आपण साहित्य बघूया। मी डार्क पिंक, लाईट पिंक आणि ब्लॅक कलरचा वुलन घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला सुई लागणार आहे। मी 2.5 mm ची घेतली आहे। नंतर सीझर लागणार आहे आणि असं आपल्याला एक किचन होल्डर लागणार आहे आणि काही मनी लागणार आहेत। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण एक मॅजिक रिंग तयार करून घेऊया। आता 4 चैन 1 2 3 4 नंतर एक डबल खांब, परत 2 चैन, पुढे 2 डबल खांब, 1 2, परत 2 चैन, परत 2 डबल खांब, 1 2, परत 2 चैन, 2 डबल खांब। 2चे खांब आपण तयार केले। तसेच टोटल आपल्याला 8 पेअर आपल्याला 2-2चे खांब करून घ्यायचे आहेत। मध्ये 2 चैन घेऊन हे आपण करून घेऊया। टोटल आपले 16 डबल खांब तयार होतात पहिल्या राऊंडमध्ये। हे आपलं 8वं पेअर आहे। त्यानंतर 2 चैन आणि जिथे आपण स्टार्ट केलं तिथे आपण हे पहिले 3 चैन घेतले, तिथे आपण हे जॉईन करूया। स्लिप स्टिच घेऊन त्यानंतर एक चैन घेऊन धागा कट करूया। असं हे आपलं पहिला राऊंड कंप्लीट होतो। हा पहिला पेअर, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा हे 8 पेअर आपण तयार केलेले आहेत। आता आपण सेकंड राऊंड तयार करूया। आता आपण सेकंड राऊंडसाठी पिंक कलरचं, लाईट पिंक कलरचा धागा घेतला आहे, तो इथे जॉईन करूया आणि 3 चैन देऊया। 1 2 3 चैन घेतली आणि 2 खांब करूया। 1 2, टोटल आपले 3 खांब झाले। आता 3 चैन 1 2 3, आता सेम गॅपमध्ये 3 खांब करूया। 1 2 3, एकाच गॅपमध्ये आपल्याला 3 खांब, 3 चैन, 3 खांब करून घ्यायचे आहेत। आता पुढे जिथे 2 चैन केले त्याच गॅपमध्ये 1 2 3, नंतर 3 चैन, परत सेम गॅपमध्ये 3 खांब, 2 3, परत पुढच्या चैनीच्या गॅपमध्ये 3 खांब, 1 2 3, परत 3 चैन, परत सेम गॅपमध्ये 3 खांब। असं आपण हा पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेऊया। असं हे आपण राऊंड कंप्लीट केलं। आता आपल्याला इथे जिथे चैन घेतले तिथे जॉईन करूया। स्लिप स्टिच घेऊन आणि एक चैन घेऊन धागा कट करूया। आता आपण हा जो गॅप आहे ह्या गॅपमध्ये धागा जॉईन करायचा आपल्याला। एक सिंगल खांब घेतला। त्यानंतर आपण हे जे 3 चैन घेतले त्याच्यामध्ये आपल्याला 5 डबल खांब करून घ्यायचे। 1 2
3 4 आणि 5 डबल खांब केले. आता 3 चैन 1 2 3 चैन घेतल्यानंतर जे इथे स्टिच आहे, लूप आहे, त्याच्यामध्ये घालून आपल्याला एक स्लिप स्टिच घ्यायची आहे. परत सेम गॅपमध्ये आपल्याला 5 खांब करून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 आणि 5 अशी ही आपली ही डिझाईन तयार होते. आता पुढे हे जे 3 खांब आणि हे 3 खांब या दोघांच्या मध्ये जी गॅप आहे तिथे आपण एक सिंगल खांब घ्यायचा. आता पुढच्या 3 चैनीच्या गॅपमध्ये परत आपल्याला 5 खांब करायचे आहेत. 1 2 3 4 5 नंतर 3 चैन 1 2 3 नंतर पुन्हा इथे जे लूप आहेत त्या लूपमधून बाहेर काढलं आणि आपण स्लिप स्टिच घेऊन जॉईन केलं. ते 1 2 3 4 5 परत हे 3 खांबाच्या मध्ये जे गॅप आहे त्या गॅपमध्ये आपल्याला एक सिंगल खांब घ्यायचं आहे. नंतर या गॅपमध्ये 5 खांब 1 2 3 4 5 परत 3 चैन. आता जो लूप आहे त्या लूपमध्ये आपल्याला एक स्लिप स्टिच घेऊन परत सेम गॅपमध्ये 5 खांब करायचे. 1 2 3 4 आणि हा 5 आपले 5 खांब झाले. असे सेम आपण पुढे सुद्धा करून घेऊया. असं हे आपला पूर्ण फ्लावर तयार होतो. आता आपण लास्टला 5 खांब केलेत. तर जिथे आपण स्टार्ट केलं तिथे एक सिंगल खांब घेतला. त्यानंतर हे आपल्याला उलटं फोल्ड करायचं आहे असं. आता आपल्याला एक एक चैन घेत जायचं. जितक्या होतील तितक्या तुम्ही चैन द्या. आता आपण 10 चैन करायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 नंतर 1 2 3 4 चौथ्या चैनीमध्ये आपण स्लिप स्टिच घ्यायची आहे. आता प्रत्येक चैनीमध्ये आपण एक एक स्लिप स्टिच करून घेऊया. प्रत्येक चैनीमध्ये आपण एक एक स्लिप स्टिच घेतली. आता टर्न करूया आणि परत 10 चैन 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 चौथ्या चैनीमध्ये आपण स्लिप स्टिच घ्यायचे.
त्यानंतर प्रत्येक चैनीच्या गॅपमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घेत खाली यायचं आहे. आता आपण इथे एक चैन देऊया आणि धागा कट करून टाकूया. असं हे आपलं बटरफ्लायचं किचन तयार झालेलं आहे. तुम्हाला आजचं हे किचन कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.